नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाचे अपडेट मी आपल्या संजय गांधी निराधार योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी घेऊन आलेले आहे। एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। तुम्ही जर या योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण तुमच्या खात्यावर पेन्शन जमा होण्याच्या प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाची सूचना समोर आलेली आहे। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही स्क्रीनवर पाहत असलेले ही नोटीस डीबीटी प्रणालीशी संबंधित आहे। या सूचनेनुसार 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3:30 वाजल्यापासून ते 6 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत फक्त दिव्यांग लाभार्थ्यांच्या लाभ वितरण म्हणजेच RFT वितरण करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे। म्हणजेच या कालावधीत दिव्यांग लाभार्थ्यांचा लाभ वितरणाला प्राधान्य दिले जाणार असल्याची नोटीसमधून दिसून येत आहे। तर माझ्या मित्रमैत्रिणींना आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, मग पैसे खात्यात कधी जमा होणार? तर मग ही नोटीस लाभ वितरणाच्या प्रक्रियेबाबत आहे। त्यामुळे RFT प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित बँकिंग प्रक्रियेनुसार लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते। म्हणून नोटीस पाहून प्रत्येकाच्या खात्यात एकच वेळी पैसे जमा होतील असे निश्चितपणे म्हणता येणार नाही। आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे, तुमचे बँक खाते सक्रिय आहे का हे तपासायचं आहे, खाते आधारशी लिंक आहे का हे तपासायचं आहे, डीबीटी आणि NPCI संबंधित अडचण नाही ना हे तपासा, तुमची eKYC आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण आहे का हे तपासा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकेकडून आलेले SMS किंवा खाते स्टेटमेंट तपासायचं आहे। मित्रमैत्रिणींनो, सोशल मीडियावर अनेकदा आजच सर्वांच्या खात्यात पैसे जमा असे पोस्ट व्हायरल होत आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। लाभ वितरणाची प्रक्रिया ही आणि त्याच्यासाठी कालावधीही नमूद करण्यात आलेला आहे, त्यामुळे कोणतीही माहिती तपासल्याशिवाय विश्वास ठेवू नका। माझ्या मित्रमैत्रिणींनो, संजय गांधी निराधार योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे। तुमच्या खात्यावर लाभ जमा झाला आहे का हे एकदा बँक SMS किंवा पासबुक किंवा मोबाईल बँकिंग मध्ये नक्की तपासा। ही माहिती तुमच्या एखाद्या दिव्यांग लाभार्थी मित्रापर्यंत किंवा तुमच्या नातेवाईकापर्यंत नक्की शेअर करा व डीबीटीच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।